श्रोते नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गायत्री लेले यांचा ललितबंध उषःकाल होता होता. मी लहान असताना शाळेत गाण्याच्या ग्रुपमध्ये होते. आम्ही नेहमी समूह गीतगायन स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचो. एकदा आमच्या बाईंनी कुठल्याशा देशभक्तीपर गायनाच्या स्पर्धेसाठी भरपूर मुलांची निवड केली. त्यात 1ली ते 4थीची मुलं होती. 8-10 मुलगे आणि तेवढ्याच मुली असा मोठा चमू होता. मी तेव्हा 3री-4थीत असेन. उषःकाल होता होता हे गाणं बसवायचं ठरवलं. गाणं मोठं होतं, शब्द आणि चाल कठीण होती. त्यात बराच मोठा वाद्यवृंदही होता. त्यामुळे जवळजवळ महिनाभर आम्ही कसून प्रॅक्टिस करत होतो. गाणं एव्हाना छान बसलं होतं. ते गाणं होतं उषःकाल होता होता काळ रात्र झाली. स्पर्धेच्या दिवशी माझे बाबा सोबत आले होते. स्पर्धा झाल्यावर ते म्हणाले, गाणं तर खूपच छान झालं तुमचं, पण ते देशभक्तीपर गीत नाहीये. तेव्हा मला फार कळलं नाही, पण त्यांचा थोडासा राग मात्र आला. खरं तर मला त्या गाण्याचा अर्थ अजिबातच कळला नव्हता. आमचं पूर्ण लक्ष चाल बसवण्यावर होतं. त्यातले आलाप, थांबायच्या जागा, त्यातल्या कठीण सुरावटी, मुलांच्या आणि मुलींच्या गटांनी गायच्या ओळी अशा सगळ्यावर भर होता. आम्ही 4 किरणांची ही आस का धरावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. उभा देश झाला आता एक बंदी शाळा, जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला. धुमसतात अजूनी विझल्या चितांचे निखारे, अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे. आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली. असं सगळं देशभक्तीपर गीत म्हणून आम्ही फार मेहनतीने सादर केलं. कदाचित देश, स्वातंत्र्य आणि उषःकाल अशा शब्दांमुळे बाईंनी या गाण्याची निवड केली असावी, किंवा खरंच काहीतरी वेगळा दृष्टिकोन असावा. त्या बाईंशी यावर चर्चा करण्याची वेळ कधी आली नाही. मलाच या सगळ्याचा अर्थ किती उशिरा समजला. ज्या सिंहासन सिनेमातलं हे गाणं आहे, त्यातील पत्रकार दिनूला जी भूमिका निळू फुलेंनी साकारली आहे, राजकारणातील परिस्थिती बघून वेड लागणं आणि शेवटी गडगडाटी हसणं हे मलाच किती उशिरा समजलं. कदाचित अजूनही ते पूर्णपणे समजलेलं नाहीये. बरंच काही कळायचं आणि दिसायचं अजून बाकी आहे. परीक्षकांचं मतही अर्थात माझ्या बाबांच्या मताशी मिळतं जुळतं होतं. इतर देशभक्तीपर गीतांच्या अगदी उलट अर्थाचं गीत आम्ही गात होतो. देशाची विदारक परिस्थिती दाखवणारं हे गीत काव्य म्हणून उत्तमच होतं, पण ते देशभक्तीच्या व्याख्येत मात्र बसणारं नव्हतं. परीक्षकांनी आमचं खूप कौतुक केलं, परंतु बक्षीस मात्र नाही दिलं. आम्हाला आधीही काही कळलं नव्हतं, नंतरही काही कळलं नाही. बाईंना मात्र खूप वाईट वाटलं. काही दिवसांनी आम्हाला सगळ्यांना त्यांनी शाळेत समोसा पार्टी दिली. आम्ही पण त्यामुळे हरखलो. हळूहळू सगळं विसरूनही गेलो. त्यावेळेचा आमच्या बाईंचा अत्यंत ओशाळा चेहरा माझ्या अजूनही लक्षात आहे. पूर्वी माझ्यासाठी हा एक हास्यास्पद प्रसंग होता. आता हसायला नाही येत. कदाचित देश आणि देशभक्ती ही संकल्पना आणखी समजत गेल्यावर असं होत असावं. याचा परिणाम म्हणूनच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अनेक देशभक्तीपर गाणी सगळीकडे वाजत असतात. पण मला मात्र उषःकाल होता होता या गाण्याची आवर्जून आठवण येते. उषःकाल होता होता गायत्री लेले यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकलात ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात. निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत हिने आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.